नमस्कार. आपण आता आतमध्ये आलो मठाच्या. हा लोणंदचा मठ मलाही माहिती नव्हता. म्हणजे योगायोगाने माझ्या भाऊजींची ट्रान्सफर इथे झाली. त्यामुळे ह्या मठाच्या आपण सान्निध्यात आलो आणि आतमध्ये आल्यावरती अतिशय प्रसन्न वाटणारा असा मठ आहे. खरं तर बाजूला बघितलं तर बाजार पटांगण आहे आणि लोणंद हे ठिकाण असं आहे की महाराजांची म्हणजे माऊलींची इथे वास्तव्याला पालखी असते आणि हेच एक ठिकाण वारीच्या मार्गावरचं असं आहे की जिकडे माऊलींची पालखी 2 दिवस असते आणि अशा पवित्र भूमीमध्ये स्वामींचा हा मठ आपल्या समोर आला आहे. तर मला असं वाटतं की स्वामी भक्तांपर्यंत ह्या मठाची माहिती पोचायला पाहिजे. आणि आपल्याबरोबर मठाचे जे सेवेकरी आहेत, नाव कसं बरं? प्रमोद महामुनी म्हणून आहेत. त्यांच्याकडनं आपण मठाची माहिती घेऊ. मठ सुरू कधी झाला, त्याची स्थापनाची मागची कल्पना काय होती आणि आता षोडोपचार पद्धतीने दिवसभरात कशी पूजा केली जाते आणि काय काय सण उत्सव इथे साजरे केले जातात. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला सांगा की आता महाराजांचा मठ या ठिकाणी कसा आला आणि पुढची जी काय माहिती असेल ती माझ्या स्वामी सेवकांना पर्यंत पोहोचवता येईल. आम्ही 5-6 जण मिळून आम्ही सुरुवात केली. अच्छा. तर तिथं पहिलं छोट्याशा गाळ्यात सुरुवात केली 2010 साली. ओके. 2010ला सुरू केल्यानंतर आमची संकल्पना एवढीच होती की आम्ही 4 जण एकत्र येऊन स्वामींचं नामस्मरण, स्वामींचा जप वगैरे व्हावा असं. तर त्यातून पुढं एक वाढत नंतर गेलं. नंतर मठ वाढल्यानंतर ही जागा मिळाली. ही जागा मिळाल्यावर इथं भव्य अशी इमारत उभी राहिली. ती लोकवर्गणीतूनच राहिली. आणि मग ह्याचा उद्देश एकच होता. आणि हा मठ मूळ म्हणजे आमचे गुरु आहेत प्रतापानंद गोगावले काका म्हणून. अच्छा. पुणे. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मठ चालतो. त्यांच्या आशीर्वादानं इथं सगळं चालतं. ओके. तर ते जे सांगतील त्याप्रमाणे तिथला जसा मठ चालतो तसाच हा मठ आपला चालतो. तो आम्ही गुरुमठ म्हणून आम्ही मानतो. बरं. खरं तर हा जो मठ आहे एका गाळ्यात सुरू झालेला मठ आहे आणि आज जे भव्य दिव्य स्वरूप बघताय हे तुम्हाला काही वर्षापूर्वी बघायला मिळालं नसेल. जर महाराजांच्या बखरमध्ये पाहिलं किंवा महाराजांचं जे तुमचं स्वामीचरित्र आहे त्याच्यामध्ये पाहिलं तर कांदेवाडीमध्ये जो मठ आत्ता आहे मुंबईमध्ये तो सुरू होताना सुद्धा कामाठीपुरामध्ये छोटासा मठ होता. ते तिथेही अशी सुरुवात झालेली छोट्या स्वरूपात. नंतर त्याला मोठी जागेची गरज पडली आणि नंतर तो कांदेवाडीमध्ये आला. थोडक्यात तुमची पण कथा अशीच आहे की एका गाळ्यात तुम्ही भव्य वास्तूमध्ये आलात.